पेशन्स ठेवले की अगदी चांगल्या गोष्टी काही ना काही घडत असतात. आणि ज्या गोष्टीसाठी वेळ झाला मी म्हणेन त्या वेळेचं हे रिझल्ट आहे. आज सकाळपासून प्रेक्षकांची गर्दी, या स्पर्धेला प्रतिसाद आणि या डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक मॅच अव्वल दर्जाचे आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नवीन मॅच सुरू होते. मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. डावाला होईल सुरुवात. 1:46 मिनिटं. 20 मिनिटांचा आपल्याकडे अवधी. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज ओमकार फाटणे. पहिला चेंडू आपण पाहतो अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र धावा सोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती स्ट्राईक वरती नरेश पत्नी. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. जबरदस्त आपटका. गॅप मधून दोन खेळाडू प्रयत्न करताना सीमारेषा गाठवा. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो भरपूर शांत खेळाडू पण त्याच्या फटक्यांमध्ये आक्रमण सातत्याने पाहायला मिळतं. आणि गोलंदाजाचा तो समाचार घेतच असतो. एक्सपिरियन्स भरपूर आहे. पण एका बाजूला डोंबिवली नगरीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय तो खेळाडू आहे ओमकार पाटणे. तो बॉलिंग ट्रॅकवरती आहे. तसं अगेन्स्ट एक चौकाराला आता मात्र शांत पवित्रा घेतला, कारण की एक चौकार पुरेसा हे नरेशला माहिती आहे. नेहमी मैदानामध्ये कॅल्क्युलेट करूनच मैदानामध्ये धावा बनवत असतो. भरपूर एक्सपिरियन्स आहे. थोडासा शेअर करणं गरजेचं आहे. आणि आता मात्र तेच करतो. प्रथमेशला सोबत घेऊन इथे मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू होतो. म्हणजे स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो प्रथमेश. धावा धावफलकावरती इथे मात्र ओपी चेंडूचा गॅपमध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच झाली मात्र एक धावफलक पुढे सरकत संघाशी जाऊ चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 7 पहिला व्हाईट बॉल. त्यानंतर चौकार सिंगल. ऑनसाइड चेंडू वळवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती 8. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9 ही धावसंख्या. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. या षटकातील अंतिम चेंडू आणि करतोय मी कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा निलेश सरांना. थँक्यू मयूर. आणि कट करलेला चेंडू. या चेंडूवरती मात्र एक धाव. आपण पाहतोय गावदेवी एसबी ग्रुप मोठा गाव हा संघ मैदानामध्ये खेळतो. आणि एक खेळाडू या संघाचा आपण जर पाहिला तर दुखापतग्रस्त झाला. ही संपूर्ण मेहनत जी आपण पाहतोय या मॅनेजमेंट कमिटीमधीलच हा भागीदार होता. पण त्याच्या हाताला थोडीशी दुखापत. आणि महत्त्वाचा गोलंदाज गावदेवी एसबी ग्रुप मोठा गाव संघाचा. त्या संघाला नक्कीच थोडीशी कमतरता का होईना ती जाणवेल. ती म्हणजेच प्रणय कदमचे, अर्थातच ज्यांना सर्वजण भाऊ या नावाने ओळखतात. आणि त्यांच्या हाताला भरपूर मोठी दुखापत झाली. ह्याच खेळपट्टीला सजवताना तब्बल हाताला 5 टाके पडलेत. आणि तरी देखील क्रिकेटची आवड आहे आणि ही आवड त्यांना मैदानावरती घेऊन आले. तरी देखील प्रयत्न पूर्ण करतात. त्यांना जितकं जमतंय तितकं का होईना या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी यशस्वी करण्यामध्ये त्यांचं प्रमुख श्रेय आहे. मी म्हणेन या स्पोर्ट्समन स्पिरिटसाठी आणि या मेहनतीसाठी एकदा भाऊसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली मेहनत आहे भाऊजी आणि दुखापतग्रस्त आहेत तरी देखील या मैदानावरती आलेत. आणि ही गरज देखील आहे, कारण की क्रिकेटमध्ये अनेकांना
क्रिकेट खेळत असताना गर्व चढतो, पण या खेळाडूकडे पाहताना कधीच असं दिसलं नाही. अगदी शांत खेळाडू आहे आणि नेहमी क्रिकेट म्हणूनच खेळत असतो आणि मैत्रीपूर्ण स्वभाव अगदी भाऊचा पाहायला मिळतं. नाव बॅक टू क्रिकेट ओ सुनील सर. थँक्यू. हॅलो, थँक्यू मयूर. दुसरं षटक प्रगतीपथावर. धाव संख्या होते ती 15. स्ट्राईक वरती आहेत ते प्रथमेश. पुढे चेंडू आणि सुंदर असा कट केलेला चेंडू. या चेंडूवर मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. क्रिकेटमध्ये मित्रांनो, संघर्ष या शब्दाला महत्व नाही तर संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि हा संघर्ष केलाच पाहिजे. स्विफ्टचा शॉट, स्विफ्ट हिट आणि एक धाव. जबर क्षेत्ररक्षण झालंय. तर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय मुकेश चित्ते साहेबांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय सन्माननीय मुकेश चित्ते साहेब त्यांचे पदस्पर्श या स्पर्धेला लाभतात आणि त्यांना मी विनंती करतो आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आमच्या VIP राईस मध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट ओचू सर. थँक्यू. चला मॅचकडे वळूया. करण यांचा पुढील चेंडू आणि सुंदर असा चेंडू. यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत ते ओमकार पाटणे उर्फ बाळा. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना बाळा. स्ट्राईक वरती आहेत प्रथमेश नरेश आणि पंचांचा दोन्ही वरती आणि हॅलो सुंदर फटका तेवढंच क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेवर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21. ओहो जबरदस्त काय फिल्डिंग केली आहे इथे. जबरदस्त हवेमध्ये अक्षरशः आपल्या स्वतःला झोकून दिलं होतं आणि जबरदस्त फिल्डिंग प्रणय तेरेकर यांची जबरदस्त फिल्डिंग. आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा वाचवल्या आहेत. ओहो कट करण्याचा प्रयत्न होता तो पूर्णपणे फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. अतिशय सुंदर गोलंदाजी. विनंती असेल जियांशी 11 गावदेवी 30 11 आणि VK प्रतिष्ठान या तिन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण या. आपल्यासाठी आयोजकांकडून जेवणाची व्यवस्था आहे.
जेवण घेऊन जायचं आहे. तिन्ही कॅप्टनला विनंती असेल. ओमकार पाटणे बॉलिंग मार्फत जबरदस्त स्ट्रोक. तेवढंच चपळ क्षेत्ररक्षण. काय तन्मय फिल्डिंग करतायत बघा आपल्या संघासाठी. ओमकार पाटणे शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय मनोज वैद्य साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो. या सामन्यापर्यंत माहिती पोहोचते की टॅप खेळण्यासाठी भरपूर हॅलो. प्रसिद्ध होते. यापुढील होणारा सामना जय रागाई क्रियांश 11 वर्सेस देव 11. सुसेक, टॉस साठी यायचंय. नुक्कड संघासाठी ते रिप्रेझेंट करत असतात आणि आता मात्र व्यावसायिक कामामध्ये सामाजिक कामामध्ये कार्यरत आहेत आणि जितकं चांगली स्पर्धा आणि तितकंच चांगलं कार्य यांचं सातत्याने समाजामध्ये होत असं असं आमचे आदरणीय प्रशांतजी पाटेकर साहेब इथे उपस्थित होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सध्या तरी मैदानामध्ये चौकार आपण पाहिला. प्रथमेशचा आगाज झालाय आणि ओमकारचा समाचार घेतलाय. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. निलेश सर. काय जबरदस्त फलंदाजी. प्रथमेश मागच्या चेंडूवरती त्यांनी चौकार ठोकलाय. जियांशी 11 गावदेवी 30 11 आणि विके प्रतिष्ठान या तिन्ही कॅप्टनला विनंती असेल. आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे आयोजकांकडून. आपलं जेवण आलंय. आपण जेवण घेऊन जायचं आहे. आता मात्र गोलंदाजावरती दडपण. काय क्लास फलंदाजी करतोय ते प्रथमेश. हो पुन्हा एकदा स्वर चेंडू.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण अंपायर सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मात्र ऍड केली जाईल. वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आदित्यसाठी मात्र इथे सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक निलेश खारे यांच्याकडून. अनिकेत स्ट्राईक वरती आहेत. अनिकेत, हो सुंदर असा चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. धाव पलक स्थिर. आदित्य अजूनही संधी. आदित्य यांना 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक. अनिकेत तयार आणि स्टेप आउट. जबरदस्त स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि या फटक्यावर ते मात्र अनिकेत यांना चौकार मिळालाय. या चौकाराबरोबर संघाची धाव मात्र पारितोषिक आलंय ते म्हणजेच ओमकार मोरेसाठी, जे मोठा गाव संघाला ग्रामीणच्या माध्यमातून रिप्रेझेंट करत असतात आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज आलंय. जर डाईव्ह लगावून कॅच पकडली, झेल पकडला तर मोठा गावचे लेजंड दत्ता भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ओमकार मोरेसाठी सुवर्ण संधी आहे आणि ओमकार मोरेला आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहतो. आता मात्र इथे मिसफील्ड आणि त्याचाच परिणाम 4 धावा मिळत आहेत. अतिशय गचाळचं क्षेत्ररक्षण झालं. अजून एक चौकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक मंगल मूर्तीकडून. पाहूया जोरदार फटका आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. त्याचबरोबर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय नरेंद्र घाडीगावकर साहेबांना, जे आमचे मॅनेजमेंट कमिटीमधील निखिल घाडीगावकर यांचे पिताश्री आहेत, त्यांना मी विनंती करतो आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नरेंद्रजी घाडीगावकर साहेब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या DPL मध्ये, या महोत्सवामध्ये, या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज बाद होतोय. मॅच असेल तर पूल ए मधून पहिला सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम जय रागाई क्रियांश 11 आणि देव 11 या दोन संघांमध्ये ही मॅच असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन, देव 11 टीमचा कॅप्टन आणि जय रागाई क्रियांश 11 टीमचा कॅप्टन, चला टॉस साठी रिपोर्टिंग करा.
विनर फॉर्मॅटनुसार विनरची मॅच असेल, त्यामुळेच मी विनंती करतोय तर चला विनंती करतो जय रागाई क्रियांश 11 थीमचा कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहे आणि देव 11 थीमचा कॅप्टन त्याचबरोबर टॉस करण्यासाठी आमच्या मंचावरती आमचे मुख्य अतिथी आदरणीय मनोजजी वैद्य साहेब आणि संदीपजी सावंत साहेब या दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस। सर्वप्रथम तर DPL मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, क्रिकेटवरती भरभरून प्रेम या सर्व पाहुण्यांचं आणि आता मात्र त्यांचं देखील मोलाचं योगदान इथे मात्र आपण पाहतो। या पहिल्या पर्वाचं गर्व खूप मोठा आहे DPLचं, कारण की 5 वर्षाची भूक इथे मात्र कंप्लीट झाली आणि अखेरीस तो दिवस उजाडला आणि डोंबिवली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते। इथे मात्र आपण टॉस करणार आहोत। एका बाजूला संघ आहे, दोन्ही संघांनी पराभव पाहिला नाही आणि आता मात्र हेड्स इथे मात्र कॉल केलाय आणि टॉस इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम देव 11 संघाने, अर्थातच निलेश बागुळ अँड कंपनी। तर टॉस इथे मात्र झाला, फारसा विलंब घेत नाहीये, फक्त डिसिजन मी विचारेन की डिसिजन काय असेल? फिल्डिंग आहे आणि फिल्डिंग इथून मात्र करायची आहे। दुसऱ्या डावाला सुरुवात देखील होते, त्याचबरोबर आपण सन्मान देखील करणार आहोत। तर मी विनंती करतोय संदीपजी सावंत साहेबांचा आपण करूयात सन्मान। मी विनंती करतोय भवानी स्पोर्ट्सचे सर्व प्रणेते शिल्पकार आदरणीय विनयजी पवार साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत संदीपजी सावंत साहेबांचा शुभ सन्मान आणि सन्मान आपण करत आहोत मॅच देखील खूप महत्वाची आहे आणि मॅच आपल्याला जबरदस्त पाहायला मिळते। दोन संघांमध्ये लढाई सुरूच आहे, पण मंचावरती पाहुणचार देखील करणं गरजेचं। आपण करत आहोत दादांचा सन्मान, मायाची प्रेमाची आपुलकीची ही उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची अविस्मरणीय भेट आकर्षक मोमेंटो देऊन इथे मात्र साहेबांचा सन्मान केला जातो। संदीपजी सावंत साहेब आपली उपस्थिती लाख मोलाची या स्पर्धेसाठी आणि आपण इथे उपस्थित राहिला, त्यामुळे संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून आपला आभार व्यक्त करतो। उयात मैदानाकडे तिथे मात्र दोन संघांमध्ये रणसंग्राम सुरू आहे। डोंबिवली विभागातील रणधुरंदर सध्या तरी धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेत आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकूयात आवाज रोशनजी संते सर यांचा। थँक्यू सो मच मयूर। 47 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये, क्या बात आहे, गॅप मध्ये आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते मामा संदीप। धावसंख्या आहे 2। टिनू बेडेकर यांचा संघ आहे, तो म्हणजेच तन्मय प्रतिष्ठाना संघ। 47 धाव बनवायचे आहेत, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 3 धावा धावफलकावरती। तन्मय प्रतिष्ठान दिवा आणि सामना सुरू आहे SB ग्रुप मोठागाव या दोन संघांमध्ये। ओमकार पाटणे आणि अक्षय गायकवाड ही जोडी मैदानावरती आहे आणि गोलंदाज आकाश पाटील। स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय, आलाय हा डॉट बॉल। गोलंदाजी स्ट्रेंथ आहे ती म्हणजेच तन्मय प्रतिष्ठान दिवा या संघाची, ज्याप्रमाणे ओमकार पाटणे यांनी सांगितलं की 4 मुख्य गोलंदाज नक्कीच तन्मय प्रतिष्ठान या संघामध्ये आहेत। लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल। धावसंख्या आहे 4। GTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत। क्या बात आहे, कल्पेश शेलार, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण कल्पेश शेलारने केलंय या चेंडूवरती आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। या 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी कल्पेश शेलार,
मॅन फ्रॉम आयरेगाव. गोलंदाज देखील आयरेगावचा आहे. आयरेगावचा वंडर बॉय आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती. राईट एम राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बघा बॅकअप नाहीये. काय घडलंय मैदानावरती? पंजा येतोय. 5 धाव मिळतेल्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. पुरस्कर्ते टिनू बेडेकर आहेत. धावसंख्या आहे 10. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती येतोय संगनायक राहुल म्हात्रे. मोठागाव एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज राहुल म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 37 या सामन्यामध्ये. अजित निकम सर आणि बाबू सर ही A1 जोडी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. यावेळी स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत नरेश मदने. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. बिनबाद 11 अशी खूप चांगली सुरुवात केली आहे ओमकार पाटणे आणि फलंदाज अक्षय गायकवाडने. अराउंड विकेट. गोलंदाज यावीस फटका चांगला आहे गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. DPL चौकार. पाठवलाय ओमकार पाटणेने. धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि बॅटची कडा शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. बनवायच्या धावा या मॅचमध्ये 47. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत नरेश मदने. मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 17. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू आणि 30 धावांची गरज या मॅचमध्ये. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. अजित निकम सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि 9 चेंडू घोषित केलाय. धावसंख्या आहे 18. अजून 29 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. ओमकार पाटणेचं मी कौतुक करेन. संघनायक आहे SB ग्रुप मोठागाव या टीमचे पुरस्कर्ते हेमंत भोईर आणि समीर शेठ भोईर यांचा संघ आपण पाहतोय. ऑप्टरचा फटका आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. बॅकअप देखील खूप चांगला आहे. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 19.
यावेळी चांगला स्ट्रोक खेळलेत आणि अक्षय गुरव होते स्वीपर कव्हरला. मिळते एकच धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज. सर्व संघांसाठी जेवणाची व्यवस्था आहे आणि क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. अक्षय गायकवाड बॅक टू द पवेलियन. साठी त्यानंतर संपूर्ण आयोजन समितीसाठी आमच्या ऑफिशियल या सर्वांसाठी नक्कीच आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था श्री किचन यांच्या माध्यमातून आणि श्री किचनचे मालक आहेत ओनर आहेत आदरणीय रोनित आणि श्री यांचं मी आयोजकांकडून मनापासून आभार मानतो. यावेळेस ड्राईव्ह केलंय आणि काय घडलं मैदानावरती. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 21. नक्कीच उन्हाचा तडाखा कारण खूप जास्त आहे त्यामुळे नक्कीच कोल्ड ड्रिंक आपण पाहतोय आणि कोल्ड ड्रिंक आम्हाला लाभलेले आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं या स्पर्धेमध्ये खूप मोलाचा सहकार्य आहे मोलाचा वाटा आहे. विनय दादा पवार यांच्याकडून हे आम्हाला कोल्ड ड्रिंक लाभलेले आहेत त्यांचं देखील मनापासून आभार. आमचे किट पार्टनर देखील आहेत डोंबिवली प्रीमियर लीगचे अनेक दानशूर व्यक्तिमत्व. यावीस गॅपमधून सीमारेषेच्या बाहेर DPL चौकार. थँक्यू सो मच. मी थोडासा सरप्राईज आहे भाऊ की अक्षय गुरव सारखा एक गोलंदाज त्यांच्या टीम मध्ये आहे आणि तो 2 षटक हाताळत नाहीये कारण दिवा एक्सप्रेस हा नक्कीच गोलंदाज आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. डायरेक्ट हिट केलं. यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. रन मशीन ओमकार पाटणे बॅक टू द पवेलियन. संकेत आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. इथून मात्र जबाबदारी असेल जिम्मेदारी असेल मिडल ऑर्डरच्या या 2 फलंदाजांवरती इथून एक चांगला खेळ करावा लागेल. 1 टू गो फेम अजित निकम सर मेन पंच आहेत. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण अक्षय गुरवचं आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. यस
स्ट्रॅटेजिक टाइमआउट 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27, 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि आकाश देवळेकर यांचं मी देखील मनापासून आभार मानेन. पर्यंतने पहिल्यांदा नक्कीच अंतरमध्ये कोणी संधी दिली असेल आकाश देवळेकर यांनी याच मैदानावरती राहुल नगर चषक ही स्पर्धा कव्हर केली होती. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 20. दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव. पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि कल्पेश शेलारने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय गुरव पांडे या नावाने सुपरिचित आहे. संपूर्ण अंतराम विश्वामध्ये खूप मोठी मागणी असते, खास करून कोकणामध्ये अक्षय गुरवला. टॅलेंटेड गोलंदाज आहे. फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. सिंगलने काही फरक पडणार नाहीये तन्मय प्रतिष्ठान या टीमला. मात्र मोठे फटके खेळावे लागतील. SB ग्रुप मोठागाव या संघाला. SB ग्रुप मोठागाव हेमंत भोईर आणि समीर शेठ भोईर साहेबांचा संघ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. नामवंत पंच आहेत अजित सर आणि बाबू सर. अंतरम विश्वातील हे दोन नामवंत पंच आपण पाहतोय. नरेश मदने आहेत. नरेश मदने नक्कीच गेली 3 वर्षे आधी आपण गेलो तर खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता. फुल टॉस आहे आणि स्विच हिट सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय संकेतच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 34. 7 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विकेट टॉसला देखील भरपूर महत्व आहे. दोन्ही संघांचे 2-2 फलंदाज बाद झालेत. टॉस जिंकलाय SB ग्रुप या संघाने. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि त्याला खोदून काढलाय. ड्राईव्ह केलं होतं. कव्हर ड्राईव्हचा फटकाने मिळते एक धाव या चेंडूवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35-35. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि बनवायच्या धावा 12.
प्रचंड मेहनत डोंबिवली प्रीमियर लीग यशस्वी बनवण्यासाठी भवानी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा विनय दादा पवार यांचे आहे. भरपूर मेहनत घेतली आहे सर्वांनीच, त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे विनय पवार यांचा. कारण की डोंबिवलीचं अंडरम क्रिकेट नक्कीच कसं पुढे जाईल हाच प्रयत्न आहे विनय दादा पवार यांचा. गोलंदाज आहेत सोनू, अश्विन. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 36. 5 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 11 धावांची अजूनही गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे एसबी ग्रुप मोठागाव या संघाने. हेमंत भोईर आणि समीर शेठ भोईर यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, मिळते फक्त एकच धाव. 4 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावांची गरज या मॅचमध्ये. स्विच हिट आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चौकार येतोय या चेंडूवरती फलंदाज संकेतच्या बॅटमधून. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 5 केल्या तरी संघ जिंकू शकेल. दोन्ही संघांचे 2-2 फलंदाज बाद झाले. टॉस जिंकलाय, टॉस का बॉस आहे एसबी ग्रुप मोठागाव संघ. 3 चेंडू आणि बनवायच्या धावा 6. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 4 केल्या तरी संघ जिंकू शकेल. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतेय. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. औचित्य आहे डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. मामा एक लेजंड क्रिकेटर आहेत, विजय स्टार या टीमचे महत्वाचे खेळाडू आहेत. संदीप, क्या बात आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. संकेतने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. 3 चौकार लगावलेत, ते 3 चौकार विसरून या एका चौकारावरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. कारण की 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. 1 चेक अलाउड आहे आणि यस, 1.5 चेंडू घोषित केलाय पंचांनी. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि मला तरी वाटतंय की हा सामना जरी तन्मय प्रतिष्ठाने जिंकला असला तरी देखील जर हा चेंडू प्रणयला लागला नसता तर कधीच चौकार देखील आला असता. परंतु जर तरला महत्व नाहीये आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तन्मय प्रतिष्ठान या संघाने. अभिनंदन तन्मय प्रतिष्ठान संघाचं, अभिनंदन आमचे